भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करूया समाजासाठी काहीतरी करूया या प्रेरणादायी संकल्पनेतून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात 55 जणांनी रक्तदान करत समाजासाठी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली। शिबिराला भरघोस प्रतिसाद लाभला। या उपक्रमात सहयोगी संस्था म्हणून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शिवप्रेमी ग्रुप रेडी तसंच ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गांधी चौक शिरोडा यांचा मोलाचा सहभाग होता। विशेष म्हणजे वेताळ प्रतिष्ठानचं हे सलग 31वं रक्तदान शिबिर ठरलंय। शिबिराचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान तुळस, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गांधी चौक शिरोडा, शिवप्रेमी ग्रुप रेडी या सहयोगी संस्थांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन तसंच उपस्थित कार्यकर्त्यांचा वृक्ष आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान केला। शिबिरात भाजपा सिंधुदुर्गच्या वतीनं विशेष निमंत्रित 20 रक्तदात्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह प्रदान करून जीवनदाता पुरस्कार देण्यात आला। हा सन्मान मिळाल्यानं रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव दिसून आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सचिन परुळकर यांनी अभ्यासपूर्ण प्रभावी पद्धतीनं करत वातावरण सकारात्मक ठेवलं। भाजपच्या वतीनं सर्व रक्तदात्यांचे, सहयोगी संस्थांचे आणि संयोजनात सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी रुग्णालय प्रशासन, आरोग्य कर्मचारी, भाजपा स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजसेवक यांनी संयमित आणि सहकार्यपूर्ण योगदान दिलं। या उपक्रमामुळे शिरोडा परिसरात सामाजिक चेतना वाढीस लागली असून भविष्यात असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील असा विश्वास यावेळी संयोजकांनी व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर सिंधुदुर्ग रक्तपेढीच्या सहयोगाने आज चालू आहे। आज खरोखर एक चांगला दिवस आणि या चांगल्या दिवशी मुख्यमंत्र्यांना रक्तदान करून शुभेच्छा असा एक चांगला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविला जात आहे आणि खरोखर एक चांगला एक उपक्रम, सेवाभावी उपक्रम राबवला भारतीय जनता पार्टी। याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। त्यानंतर बर्लिन जर्मनी येथे त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली। असा उच्च विद्याविभूषित असा आपला हा मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त वेळ मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे सरकारमध्ये आणि आता ते विद्यमान मुख्यमंत्री, त्यांच्या कार्याचा उल्लेख करताना मेट्रो प्रकल्प असतील, समृद्धी महामार्ग असतील, जलशिवार सारखी जी महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाईला तोड देणारी योजना त्यांनी राबवली, असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघताना जे बघितलं जातं ते म्हणजे पारदर्शी कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार। जे अनेक वर्ष आपल्याला अनेक समस्या होता, भ्रष्टाचार होता, इतर उपक्रम जे चांगल्या रीतीने राबवले जात नव्हते, ते देवेंद्रजींनी अतिशय चोखपणे हे उपक्रम राबवलेले आहेत आणि आपल्या सामान्य माणसांचं जीवन सुखकर करण्यासाठी त्यांचा फार मोलाचा वाटा आहे। आणि त्या संबंधित आज त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय आणि या उपक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय उद्घाटक जिल्हाध्यक्ष यांचा आपण स्वागताने सन्मान करतोय। आपल्या जिल्ह्याला विशेष अशी बाब म्हणजे मनीष दळवी साहेब जिल्हा बँकेचे चांगलं प्रभावी नेतृत्व करतायतच आणि त्यांची अलीकडेच भाजपा राज्य परिषदेवरती निवड झालेली आहे। त्यानिमित्त त्यांचं स्वागताने सत्कार आपण भाजपाच्या वतीने करतोय। मी सन्माननीय वळवदे साहेब